शिवान झोपला होता त्यामुळे आईला म्हटलं ना शिवानजवळ थांब, मी जरा पटकन बाहेर जाऊन येते. आता जर आईला म्हटलं ना मी अशा कारणासाठी बाहेर जाते तर आईनं मला जाऊ पण दिलं नसतं आणि ती जर माझ्याबरोबर आली असती ना तिने मला काही घेऊ पण दिलं नसतं. त्यामुळे असा पण शिवान झोपला होता ते एक बरं झालं. तिला म्हटलं थांब, म्हटलं शिवानजवळ मी म्हटलं पटकन जाऊन येते. पहिलं आलेल्या ना पहिले साडीच्या दुकानामध्येच आले होते कारण मला आईसाठी साडी घ्यायची होती. आता कुठली चॉईस करू बघतच होते. एवढ्या भरपूर प्रकारच्या साड्या होत्या त्याच्यातली ना मला ही एक साडी आवडली, तर सिल्क पण छान एकदम होती. त्यामुळे मी ही साडी काउंटरला बिल वगैरे केलं आणि मग तिथून पण निघाले मी येण्यासाठी. आता येता येता मला लक्षात आलं की चप्पल मला घ्यायचं होतं. चला म्हटलं चपलीच्या दुकानामध्ये जाऊया. इथं भरपूर प्रकारच्या चपल्या होत्या. आता कुठली घेऊ असं चाललं होतं. त्याच्यातली ना एक मी बघितली, अगोदर पायात घालून बघितली बसत्या का, तर परफेक्ट बसत होती. चला म्हटलं हीच घेऊन टाकूया. पटकन चप्पल वगैरे घेतली आणि येता येता म्हटलं चला दुकानामध्ये जाऊया. आता काहीतरी थंडच म्हटलं घेऊया. त्यासाठी ना स्प्राईट आणि मँगोचा ज्यूस घेतला होता शिवांसाठी, कारण शिवान तर काय स्प्राईट पितच नाही. आता घरी आले तर आईची रिॲक्शन बघा. आता काही ना काही 100% बोलणारच आहे. आता तुम्हीच ऐका काय बोलते ती बघा. हा आणि साडी कशाला आणली? बघ की, तुला मी सांगितलं ना मला माहित होतं तर तुला नेते नाही मी. मी येणारच नाही. मी येणारच नाही ती साडी. का हा. मी तुला साधीच घेतलेलं, महाग नाही घेतली. महाग घे ना तर साडी घे. 400 एवढं काय? रुपयाची, नाही पण एवढं 400 रुपयाची फक्त साडी. 400 रुपयाची, हो तर. 400 रुपयाची नको म्हणून साडी. मी तुला सांगितलं होतं ना, पण लोकांना साडी नको म्हणून घरात आहे तर जबर. आणि साडीची घेऊन खरी आली. किंमत सांगितली नाही, नुसती साडी आणि तेवढी बोलली. किंमत सांगितलं किती आणि बोलल, त्यामुळे काय बोललेच नाही मी. तर मला माहीतच होतं की आई अशीच बोलणार, त्यासाठीच ना मी आईला घेऊन गेले नव्हते. नाहीतर मला दुकानात येऊन साडी काय घेऊ दिली नसती. इकडे चाललं होतं शिवांचं मँगो ज्यूस प्यायचं. संध्याकाळची आमच्याकडे ॲक्टिव्हिटी करायला चालली होती. मॅडम नाही की बटाट्यामध्ये अशा काड्या टोचायला सांगितल्या होत्या, तेच ना करायला चाललं होतं. म्हटलं कर बाबा. आणि खरंच ॲक्टिव्हिटी एवढी भारी आहे ना, ही मधल्या बोटाला जेव्हा आपला दाब पडतो ना तेव्हा रक्त एकदम चांगलं म्हणजे प्रवाह होता आणि आपलं मेंदू एकदम शार्प होऊन जातो. आता काहीचं मध्य बोट का जास्त तो वापरतच नव्हता, साईडचं आहे ना अंगठ्या साईडचं ते जास्त वापर होता. पण जाऊ द्या म्हटलं, सवय तर होऊन जाईल, हळूहळू मुलं शिकेल. संध्याकाळी जेवण काय करून हेच काही सुचत नव्हतं. भांडी लावत जरा आठवत होते काय करू काय करू. चला म्हटलं आज ना मस्तपैकी मसाले भातच करूया. त्यासाठी खोबरं ना जरा मिक्सरला बारीक करून घेतलं आणि इकडं पावट्याचा ना भात टाकून घेतलं. तर भात ना थोडा मी शिजू दे, नंतर याला ना कुकरचं झाकण लावून ना 1-2 शिट्ट्या करून घेते. आणि आंबे पण होते बऱ्यापैकी गावावरून आणलेले, त्यामुळे त्याचा समस्त मी इकडं आमरस करून घेतला. आणि आज आमचा जेवणाचा मेनू ना असा काहीसा होता. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.